एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळे मस्त स्वस्त निवांत असाल. तर आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे ना दूध गरम करायचं होतं, तर इंडक्शनवर मी दूध गरम करायला ठेवलं. खरं तर आहे ना, मी इंडक्शनवर कधी पण दूध गरम करत नाही शक्यतो, पण आता तर तुम्हाला माहिती आहे युद्धामुळे ना आपल्या देशामध्ये गॅसचा शॉर्टेज चालू आहे. त्यामुळे मी म्हटलं की कमीत कमी आपण गॅस यूज करू आणि जास्तीत जास्त इंडक्शन यूज करू म्हणून मी इथं बघा इंडक्शनवर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. पण इंडक्शनवर दूध गरम केलं ना की त्याला असं जळका स्मेल येतो आणि जेव्हा आपण त्याची चहा किंवा मग असंच दूध पितो ना तर तो स्मेल असा तोंडात येतो, म्हणजे ती टेस्ट तशी तोंडात येते. तर असं होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, तर दूध इथं गरम झालेलं आहे. इथं मी अंडे उकळत ठेवले सकाळी सकाळी. आठवड्याभराचा भाजीपाला एकदाच घेऊन येतो, त्यामुळे आज संडे आहे आणि आज आम्ही भाजी घ्यायला जाणार आहोत. पण आता तरी भाजी करायला काही नव्हतं म्हणून मग मी इथे अंडे उकळायला ठेवलेले. तर चला, सकाळची सुरुवात म्हणजे ना एवढं तर केलंय. सकाळी उठल्या उठल्या 2 ग्लास पाणी पिलंय, पण तरी सुद्धा मला आता इथे पाणी प्यायचंय. जेव्हापासून ही बॉटल घेतलेली ना मला आहे ना ह्या बॉटलने पाणी प्यायला खूप आवडतंय, कारण ती अशी ना हँडी आहे खूप, आणि असं पकडून पाणी प्यायला खूप मजा येते. म्हणजे मी 700 ml पाणी तर असंच पिऊन टाकते, कारण की मला हिला आहे ना होल्ड करायला खूप आवडतं म्हणून. तर तुमच्यासाठी एक टीप आहे, जर तुम्हाला आहे ना सारखं सारखं फिल्टरमधून काढून पाणी प्यायचा जर त्रास येत असेल, कंटाळा येत असेल ना, तर अशी बॉटल भरून ठेवायची आणि ती अशी जिथे तुम्हाला आहे ना दिसेल जास्त करून तिथे ठेवायची आणि मग सारखं ते पाणी पित राहायचं. माझा हा व्हिडिओ बघून किंवा मग आत्ता जे चालू आहे, म्हणजे मी जे पाण्याचं सांगते की पाणी पिलं पाहिजे, ते बघून कोण कोण पाणी प्यायला गेलंय ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. पाणी तर पिलंच आहे, पण बॉटलमध्ये भरून कोणी पाणी पिलंय ना हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर कालचा एक इन्सिडेंट सांगते मी तुम्हाला. ट्रेनमधून माझा भाऊ ट्रॅव्हल करत होता. ट्रेनमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे असंही हवा वगैरे येत नव्हती. त्यातल्या त्यात त्याला डिहायड्रेशन झालं होतं, त्यांनी पाणी खूप कमी पिलं होतं म्हणून तो चक्कर येऊन पडला. म्हणून तुमच्यासाठी सांगते की उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनचे खूप सारे केसेस होता. लूज मोशन स्टार्ट होतं किंवा मग बाकीचे कोणते आजार सुरू होता, चक्कर येणं, डिझिनेस, हे तर खूप कॉमन असतं उन्हाळ्यामध्ये शक्यतो. त्यामुळे पाणी भरपूर प्यायचं. आणि जर तुमच्या घरी लहान मुलं असतील ना तर लिंबू सरबत वगैरे ह्या गोष्टी त्यांना आवडतात, तर त्या गोष्टी सुद्धा घरामध्ये ठेवायच्या. तुमच्यासोबत गप्पा मारता मारता मी बॉटलमधलं पूर्ण पाणी पिऊन टाकलेलं आहे आणि आता म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करूया, म्हणून इथे लसूण सोलायला घेतलेला आहे. प्रत्येकाच्या घरी ना लसूण सोलायची वेगळी पद्धत आहे, तर मी ना असं चाकू घेते, चाकूनी लसूण सोलत असते, म्हणजे ते इझी जातं मला. आणि लसूण सोलताना मी हीच प्लेट यूज करते, कारण याला 3 कंपार्टमेंट आहे. एका याच्यात सोललेला, एका याच्यात बिना सोललेला आणि एका याच्यात आहे ना लसणाची टरफल ठेवत असते. म्हणून दाखव आता वास येणार ना. विनय तर नेहमी शाळेतून आल्या आहे ना मला त्याचा टिफिन दाखवत असतो की मम्मा हे बघ मी आज पूर्ण टिफिन फिनिश केलाय म्हणून. आणि हे डेलीचंच आहे त्याचं, पण आज सुट्टी होती त्यामुळे त्यालाही काल काही लक्षात राहिलं नाही. म्हणजे सुट्टी असली ना, उद्या सुट्टी आहे असं म्हटलं की मुलं आहे ना मग भरपूर काही विसरून जातात, कारण की डेलीचा अभ्यास पण मग नेक्स्ट डेला करायचा असतो ना त्यांना. म्हणून बंदूक कशासाठी पाहिजे? खेळायसाठी. तू एक पण वस्तू व्यवस्थित ठेवत नाही. लहान मुलांच्या आणि मुलींच्या चॉईसमध्ये ना मी बघितलंय की भरपूर डिफरन्स असतो. जेव्हा रिदिशा लहान होती ना तर तिला खेळण्यांमध्ये ना असं बाहुली पाहिजे होती किंवा मग किचन सेट पाहिजे होता, पण विनयचं आहे ना पूर्ण वेगळं आहे. त्याला पाहिजे बंदूक, त्याला पाहिजे कार वगैरे, ह्या गोष्टी त्याला आवडतात. आणि इथे बघा ना मला म्हणतोय की बंदूक घेऊन दे, आणि याला आहे ना मी लास्ट टाइम 2 बंदूक घेऊन दिल्या होत्या. आणि याचं कसं आहे माहितीये का, त्याला आठवडाभर ती वस्तू खेळायची असते आणि त्यानंतर त्याचं आहे ना पूर्ण मेकॅनिझम बघायचं असतं. म्हणजे तो आहे ना
अक्षरशः घेतो हातामध्ये आणि ती वस्तू आहे ना जमिनीवर आपटून आपटून तोडतो आणि त्याच्यामध्ये काय आहे ना मेकॅनिझम ते शोधून काढत असतो. मग ह्यावेळेस मी म्हटलं त्याला की मी तुला नाही घेऊन देणार, तर बघा कसा लाडीगोडी लावतोय, हो म्हण हो. आणि जोपर्यंत मी हो म्हणत नाही ना तोपर्यंत तो माझा पिचाच सोडत नाही. तुमच्या घरी पण असंच असणार आहे, आय होप, मला असं वाटतंय. विनयच्या आता गप्पा आहे ना कधी संपणारच नाहीये. तो आहे ना दिवसभर बडबड करू शकतो. आणि म्हटलं चला त्याला सोडा आणि पहिले आपल्या कामावर फोकस करूया म्हणून इथे मी कांदा चिरून घेतला, टोमॅटो चिरून घेतला आणि खोबरं आहे ना थोडंसं टाकलं इथे. आणि हा लोखंडी तवा आहे जो की मी आणला होता कोल्हापूरवरून आणि माझ्या बहिणीने सुद्धा सेम तवा घेतलेला आहे आम्ही दोघींनी. यामध्ये थोडे ऍड करते काळी मिरी आणि जिरं ऍड केलेलं आहे. हा मसाला चांगला गॅस बंद करून याला थोडंसं आहे ना थंड होईपर्यंत म्हटलं की ना आपण आता अंड्याचे ना छिलके काढून घेऊया म्हणून. तर इथे पातेलं थोडं गरमच होतं म्हणून याच्यामध्ये मी आता थोडंसं थंड पाणी ऍड करते, म्हणजे मला आहे ना त्याचे टर्फल काढायला सोयीस्कर होईल. अंडे बॉईल करताना आहे ना मी त्यामध्ये थोडंसं मीठ घालत असते, म्हणजे अंडे लवकर पण बॉईल होतात. आणि ना जेव्हा विनय असंच म्हणजे बॉईल केलेले अंडे खातो ना तेव्हा त्याला त्याच्यात मिठाची चव सुद्धा जाणवते आणि त्यामुळे तो पूर्ण अंड फिनिश करतो. आओ सिखा दो मुझे अंडे का फंडा, ये नहीं यारो कोई मामूली बंदा, इसमें छुपा है जीवन का हर समा, अंडे का फंडा फंडा, अंडे का फंडा फंडा. अंडे जर छान शिजले ना की त्याचं टर्फल लगेच निघतं, हे बघा एकदम इझिली. पण तेच जर अंडे शिजले नाही ना की मग खूप वेळ लागतो आणि मग ते ब्रेक पण होतं. अंडे सोलून झाल्यानंतर आहे ना मी एका पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेत असते. आणि आता चला भाजीची तयारी करूया. जो मसाला आपण तव्यावर ठेवलेला आहे ना तो थंड झाला असेल. आता त्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते, ग्राइंड करते आणि पटकन भाजी बनवून टाकते. आणि जेव्हा पण मी मसाल्याच्या अशा ग्रेव्हीच्या भाज्या बनवते ना तेव्हा त्याच्यामध्ये आलं आणि लसूण दोघंही जास्त प्रमाणामध्ये घालते, म्हणजे आमच्या घरामध्ये ते सगळ्यांना आवडतं. आधीचे लोक पाटा वरवंटा यूज करून मग मसाला बारीक करायचे, कारण त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट जरी कमी असले ना पण तो मसाला एकदम फाईन पिसला जायचा, त्यामुळे मसाल्याची टेस्ट आपल्याला लागायची. माझ्याकडे ना 1000 वॅटचा बॉसचा मिक्सर आहे, त्याच्यामध्ये पाट्या वरवंटासारखाच एकदम मसाला फाईन असा बारीक होतो आणि एकदम कमी वेळामध्ये, म्हणजे घंटो का काम मिनिटो में असं होऊन जातं. मी डिस्क्रिप्शनमध्ये या प्रोडक्टची लिंक दिलेली आहे आणि याचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल डिटेलमध्ये तर तो सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही. इथे मी ना भाजीचं पातेलं गॅसवरून इंडक्शनवर शिफ्ट करून घेतलेलं आहे, कारण की तुम्हाला तर मी स्टार्टिंगलाच व्हिडिओच्या सांगितलं की त्याचं रिझन काय आहे म्हणून. पातेल्यामध्ये 4 पळी तेल टाकलं आणि जो मसाला आपण पिसलेला होता तो ऍड केला आणि जोपर्यंत मसाला शिजतोय ना इथे बघा मी अंड्याला आहे ना असे छिद्र पाडून घेते. मी अंड्यांना छिद्र पाडायला फोर्क यूज करते. तुमच्या घरी जर फोर्क नसेल तर तुम्ही अगरबत्तीची काडी वगैरे धुवून मग तुम्ही छिद्र पाडू शकता. माझी आई जेव्हा आहे ना अंड्याची भाजी बनवायची तेव्हा असे छिद्र पाडायला लावायचे आम्हाला. त्याचं रिझन तेव्हा काही कळायचं नाही, पण आता समजतंय की त्याच्यामध्ये ना मसाला व्यवस्थित जातो आणि अंडे पण छान लागतात. ज्या तव्यावर मी मसाला भाजला होता ना त्याच तव्यावर मी आता आहे ना 1-2 पळी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता घालणार आहे हळद आणि लाल तिखट आणि त्यामध्ये मी हे अंडे शालो फ्राय करून घेणार आहे. याच्यामुळे आहे ना अंड्याचा कलर असा आहे ना एकदम सुनहरा दिसतो आणि अंड्याची टेस्ट आहे ना थोडीशी अजून एनहान्स होते. इकडे माझा मसाला सुद्धा आहे ना मस्त छान फ्राय झालेला आहे बघा, तेल सोडलेलं आहे मसाल्याने. आता याच्यामध्ये मी टाकते हळद आणि लाल तिखट. हळद आणि लाल तिखट थोडंसं फ्राय केलं आणि त्यामध्ये मी टाकते आहे कमी पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला हा मसाला थोडा वेळ शिजवायचा आहे 5 मिनिटं आणि त्यानंतर मग आपल्याला ग्रेव्हीसाठी जेवढं पाणी लागेल तेवढं याच्यामध्ये ऍड करून टाकायचं. काय करताय तुम्ही? अरे वा, इतकी छान घड्याळ. प्रिचू, इयरफोन आहे हा. डॉल घे, डॉल डॉल डॉल. इकडे ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये जे आपण शालो फ्राय केलेले होते ना अंडे ते याच्यामध्ये मी सोडणार. अंडे टाकल्यानंतर आपल्याला आहे ना पुन्हा 5-10 मिनिटं ग्रेव्हीला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि इथे माझी अंड्याची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पार्सल रिसीव्ह झालेलं आहे आणि बहुतेक ह्या रिदिशाच्या पॅन्ट्स आहेत, मी मागवल्या होत्या, बघूया कशा आलेल्या आहेत. मला वाटलेलं की ह्या पॅन्ट्स जीन्समध्ये येणार आहे म्हणून मी ह्या ऑर्डर केलेल्या, पण जेव्हा हे पार्सल रिसीव्ह झालं तर हा काहीतरी वेगळाच कपडा आहे, तर मला काही आवडलं नाही आहे म्हणून मी हे पार्सल आता रिटर्न करणार आहे.
मला अजून एक इथे पार्सल रिसीव झालेलं आहे, तर मी नाही म्हणतो की हे पार्सल जरा छोटं दिसतंय, तर मी याला आहे ना मम्मी काढतो म्हणून, पण त्याच्याने काही जमलं नाही म्हणून रिदिशा म्हणते की मी फाडते म्हणून. इथे बघा जोर लगा की हैशावाला काम चालू आहे आणि फायनली तिने ते पार्सल काढलंय आणि त्यामध्ये निघाली आहे टोपी. रिदिशा इथे तिच्या बाबांना टोपी दाखवायला चालली आहे, तोपर्यंत आहे ना मला आहे ना रिदिशाचा स्केच पेन भेटला आणि म्हटलं आहे ना खूप दिवसानंतर रायटिंग करूया. आणि इथे बघा कशी वाटली माझी रायटिंग, तुम्हाला कमेंटमध्ये सांगा बरं का. वी आर ह्युमन बिंग्स. मशीनला सुद्धा आहे ना थोडा वेळ रेस्ट करायची गरज असते, आपल्यालाही असतेच ना. म्हणून मी थोडा वेळ आधी रेस्ट केला आणि नंतर मग हे किचन वगैरे सगळं मेसी जे होतं ते आवरून घेतलं. बाहेर जाण्याची एक्साइटमेंट वेगळी आणि शूज घालायची एक्साइटमेंट वेगळी. दोघी एकाच वेळेस जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा हे असं काहीतरी असतं चेहऱ्यावर. आता बघा संध्याकाळचे आहे ना 6:15 वाजलेले आहे, घड्याळ माझी 15 मिनिटं पुढे आहे. आता आम्ही ना भाजी मार्केटमध्ये चाललोय. मार्केटला जाण्याआधी ना आम्हाला हा ब्रिज लागतो आणि खाली येऊन ना कृष्णा नदी वाहत असते. आणि हा सूर्य बघा, हा मावळता सूर्य इतका भारी दिसत होता ना, हा देखावा म्हणजे तुम्ही बघा कॅमेरामध्ये असा दिसतोय तर तो माझ्या डोळ्यांनी किती सुंदर दिसत असेल. तर म्हटलं हा मोमेंट तुमच्यासोबत शेअर करते म्हणून. आणि आकाशामध्ये पण आहे ना पक्षी असे विहंग करत होते, एकदम मनसोक्त असे आहे ना उडत होते आणि हवा पण खूप छान चाललेली होती. त्या क्षणाला असं वाटत होतं की आपण पण पक्षी असतो ना, खरंच मला सुद्धा असं मनसोक्त उडता आलं असतं पक्ष्यांसारखं. ए झोपू नको, तू नेहमी झोपतो, येतो कशाला तू घरीच राहायचं ना. लहान मुलांचं असंच असतं बरं का, गाडीवर बसले की लगेच त्यांना झोप लागते. इथे आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत कराड मार्केटमध्ये. आणि इथे बघा आज संडे आहे, संडेमध्ये ना शेतकरी त्यांचा भाजीपाला वगैरे, आणि आज आहे ना मार्केटला गर्दी सुद्धा खूप असते. चला मी तुम्हाला आहे ना पुढे गर्दी दाखवते. एक एक भाजी घेता घेता ही आवडते ही नाही आवडत असं करता करता आहे ना खूप अंधार होऊन जातो. आता आहे ना मी चालली आहे घरी आणि घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय आणले आज मार्केटमधून. लास्ट वीकच्या संडेला रंगपंचमी आली होती, त्यामुळे ना मार्केट बंद होतं. म्हणजे कुठे कुठे भाजीपाला होता पण एवढ्या जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल नव्हता. आणि म्हणून मग मला हे आधीच माहिती होतं, कारण की लास्ट टाइमला पण असंच झालेलं मागच्या वर्षी. म्हणून मी ह्या वर्षी काही भाजीपाला घ्यायला गेली नव्हती. आणि त्यामुळे ना पूर्ण वीक मी ना माहितीये का ग्रेव्हीच्या भाज्या खाऊन काढलेलं आहे. म्हणजे कधी चण्याचं उसळ, कधी वाटाण्याचं उसळ, कधी अंड्याची भाजी, हे जे ग्रेव्हीच्या भाज्या असतात ना ते बनवूनच मी खाल्लेलं आहे. म्हणून मला आहे ना आता असं वाटलेलं की कधी मी हिरव्या भाज्या घरी आणते, म्हणून मी खूप सारा भाजीपाला इथे घेऊन आलेली आहे. सगळ्यात आधी तर मी इथे लसूण काढून ठेवलं, त्यानंतर ही आहे पालक, त्यानंतर मी घेऊन आलेली आहे मेथी. आणि इथे कोथिंबीर जी आणली होती ना मला 10 रुपयामध्ये खूप मोठी जोडी भेटली, पण त्याच्या बेसला ना एवढी माती होती की मी ती डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवूच शकत नव्हती. म्हटलं हिला आधी तोडून घेईल आणि मग नंतर फ्रीजमध्ये स्टोअर करेल. कराडच्या मार्केटमध्ये ना शक्यतो हिरवे वांगे जास्त नाही भेटत, म्हणजे जांभळ्या कलरचे वांगे भेटतात, पण इथे मला आज हिरव्या कलरचे, म्हणजे आमच्या विदर्भामध्ये जसे भेटतात ना तसेच एकदम काटेरी असे मला आहे ना वांगे. आणि रिदिशाच्या बाबांचा आहे ना वांगे हा आवडता विषय. ते म्हटले की मी आज भाजी बनवतो म्हणून, मग मी पण खुश झाली आणि म्हटलं बनवा. कढीपत्ता जर फ्रीज मध्ये ठेवला ना तरी सुद्धा तो काही दिवसांनी एकतर काळा पडतो नाही तर मग ड्राय होतो. व्हाईट कलरच्या बॉक्समध्ये मी कढीपत्ता स्टोअर करून ठेवला होता, त्यामुळे हा ड्राय झालेला आहे. म्हणून आता याला मी ना एका पिशवीमध्ये ट्रान्सफर करते. आणि बाजारातून बघा हा कढीपत्ता घेऊन आणला आणि त्याचा सेंट इतका भारी आहे ना, एकदम स्ट्रॉंग, मला तर खूप आवडला. म्हणून मी याला मस्त छान स्टोअर करून ठेवला. त्यानंतर इथे आहे आपली ड्रम स्टिक, म्हणजेच आपला शेवगा, जो की कॅल्शियमनी एकदम भरपूर असतो आणि याच्यामुळे ना हाडं वगैरे दुखणं खूप कमी होतं. म्हणून मार्केटमध्ये शेवगा नाही तर शेवगाच्या झाडाच्या ज्या पानाचा जो बारीक चुरा असतो ना तो सुद्धा ट्रेंडमध्ये आहे, कारण की ना त्याचे फायदे खूप आहेत. म्हणून म्हटलं चला आपल्याला जर मार्केटमध्ये शेवगा अवेलेबल होतोय तर आपण का नाही त्याचा फायदा घेतला पाहिजे. आधी मी कमी आणत होती शेवग्याच्या शेंगा, पण आता आहे ना प्रत्येक आठवड्यामध्ये शेवग्याची शेंग ही मी घरी घेऊनच येते. आणि इथे बघा टोमॅटो सुद्धा मी सॉर्ट आउट करून ठेवले, त्यानंतर बटाटा सॉर्ट आउट करून ठेवला. आणि ह्या ज्या फल्ल्या आहेत ना, फल्ल्याच म्हणजे हे शेंगा ह्या एवढ्या मिक्स झालेल्या आहेत ना, याच्यामध्ये आहे गवारीची शेंग, त्यानंतर वालाची शेंग आणि थोडा बीन्स आहेत, बीन्स म्हणजे चवळीची शेंग आहे. तर ह्या सगळ्या मी आता पटापट सॉर्ट आउट करते. पण त्याच्या आधी ना मार्केटमधून मी हा ऊसाचा रस घेऊन आलेली होती. आणि जेव्हा आम्ही हा ऊसाचा रस पित होतो ना तेव्हा माझ्या डोक्यामध्ये हेच गाणं येत होतं बरं का, ऊस
उसाचा रस प्यायला या म्हणतो व माय असं काहीतरी आहे ना ते. तो जो ट्रेंड मागच्या वर्षी फॉलो झालेला बघा, खूप ट्रेंडिंगमध्ये होता तो सॉन्ग, तोच माझ्या डोक्यामध्ये येत होता. आणि असं डोक्यामध्ये ते गाणं आठवून 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 उसाचा रस सुद्धा इथे मी फिनिश केला आणि सगळ्या भाज्या आता सॉर्ट आउट करते. तर इथे विनय पण मला मदत करतोय. विनयनी मिरची घेतलेली, तो म्हटला की मी मिरची सॉर्ट आउट. प्रत्येक आठवड्याला जेव्हा मी भाजीपाला घेऊन येतो ना, तर विनय मला मदत करायला हा असतोच. म्हणजे त्याला पण आहे ना असं सॉर्टिंगचा खूप आवड आहे. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलंय मी, जो पण ऑब्जेक्ट असेल, जी पण वस्तू असेल, जर ती काउंटेबल असेल ना, तर तो असा काउंट करतो 1 2 3 4 आणि तसंच काउंट करता करता त्याने मिरची सुद्धा आहे ना इथे सॉर्ट आउट करून ठेवली आहे. इथे ऑलमोस्ट माझ्या सगळ्याच भाज्या सॉर्ट आउट करून ठेवल्या आहेत. आणि कोथिंबीर पण मी इथे तोडून ठेवलेली आहे. अशी तोडून ठेवली ना कोथिंबीर की आठवडाभर मग आपण डायरेक्ट तिला धुवून आणि मग नंतर भाजीमध्ये टाकू शकतो. नाही तर असं एक एक तोडायला ना मला खूप कंटाळा येतो. इथे बघा फ्रीजमध्ये मी आता सगळ्या भाज्या ठेवून दिलेल्या आहे आणि असं माझं काहीतरी फ्रीज दिसतंय एकदम भरलेलं. लास्ट वीकमध्ये पूर्ण खाली फ्रीज होतं. मला सुद्धा असं सुनं सुनं वाटत होतं, पण आज लय भारी वाटतंय बरं का. मार्केटमध्ये आता टरबूज आणि खरबूज दोघं पण आलेले आहेत. तुमच्या इथे याला काय म्हणतात, टरबूज म्हणता की खरबूज? कराडमध्ये ते याला आहे ना टरबूज म्हणतात आणि टरबूजला खरबूज म्हणतात. मला पण इथे आल्यानंतर आहे ना असंच वाटलेलं की हे कसं काय उलटं, पण इथले लोक आहे ना याला टरबूज म्हणतात, पण मी याला खरबूज म्हणते बरं का. तर एक टरबूज पिकलेलं होतं, सॉरी एक खरबूज पिकलेलं होतं, इथे विनयला कापून दिलं. आज स्वयंपाकाला पण थोडासा लेटच होणार होता, कारण इथे रात्रीचे 8 8:30 वाजलेले, तरी अजून माझा स्वयंपाक झालेला नाहीये. थोडंसं खरबूज वगैरे खाल्लं ना की एनर्जी येणार. असाही उसाचा रस पिलेला. आता मस्त छान असा स्वयंपाक बनवणार आणि त्यानंतर मुलांना आहे ना घेऊन खाली जाणार. म्हणजे आमचं ठरलेलं आहे, स्वयंपाक झालं, जेवण झालं की त्यानंतर मुलं हे खाली ना सायकलिंग करायला जात असतात. तर असंच काहीतरी आजचा दिवस आहे. विनय आणि रिदिशा खाली खेळायला जात आहे. आता त्यांचा नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे आणि ना त्याचं काम आम्हाला करावं लागतंय. हे बघा, अशा गाड्या खाली घेऊन जायच्या, परत वरती आणायच्या. आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि इथे मी आजचा व्हिडिओ एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.